स्तर का एक विशाल अभियान है जिसका मकसद है नए भारत का निर्माण, जो भारत की अनेक समस्याओं का निदान पर कार्य करता है। एक खुशहाल स्वावलंबी जीवन मूल्य से परिपूर्ण समाज की सोच इस प्रांत में नजर आती है। आपले बरेचसे पुस्तक आहेत, त्याच्यातून मी शांतपणे याला वाचून घेऊ शकतो। याच्यामध्ये जे RCMचे उद्देश आहे, RCMचे जे विचार आहे, सर्व काही याच्यामध्ये या प्राणगीतमध्ये सर्व काही मला एकदा वाचून नाही समजत, 2-3 वेळा जर वाचलं तर या कंपनीच्या ओनरची आणि आमची काय इच्छा आहे याच्यातून सर्व दिसून येतं। पूरे देश में लाखों लोग सेवक बनकर इस अभियान में अपनी सेवाएं दे रहे हैं। आपल्याला सुद्धा समाजासाठी, देशासाठी या आपले जे काही जवळचे लोक आहेत त्यांच्यासाठी एक सेवक म्हणून काम करायचं आहे। इस अभियान के अनेक उद्देश्यों में से एक 3 प्रमुख उद्देश्य आपले 3 प्रमुख उद्देश्य आहेत। त्याच्यापैकी पहिला आहे स्वास्थ्य रक्षण, जे की आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजू आपल्या समाजाचं, आपल्या देशाचं, आपल्या नातेवाईकांचं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, हे आपलं पहिलं मुख्य उद्देश आहे। दुसरं आहे स्वावलंबन, म्हणजे आपण स्वतःच्या पायावर उभे राहिलं पाहिजे। आपले जे काही खर्च आहे, समजा आपला मोबाईलचा रिचार्ज आपण स्वतः मारला पाहिजे, आपले लागणारे कपडे आपण स्वतः घेतले पाहिजे, आपल्याला जे काही गरजा आहे आपल्या थोडक्यात त्या आपण स्वतः पूर्ण केल्या पाहिजे, म्हणजे कोणावर निर्भर नाही राहिलं पाहिजे। तिसरं आहे महिला सशक्तीकरण, आणि हे महिलांसाठी खूप जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे। महिलांनी स्वावलंबी झालं पाहिजे याच्यासाठी हे फार एक प्रमुख कारण आहे। आता समजा तुमच्या मोबाईलचा रिचार्ज संपला, काय सांगतो, सर माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज मारून द्या, सर मला टिकली लागते घेऊन या, सर मला साडी घेऊन द्या, ठीक आहे। आपण सर्वांनी निर्भर आहोत सर। तर हा व्यवसाय हे मिशन आपल्याला शिकवत आहे की तुम्ही हे स्वतःचे कामं स्वतः करून घ्या। तुमचं रिचार्ज मारायसाठी तुम्ही स्वतः पैसे कमा। आपले प्रोडक्ट जर तुम्ही सेल केले, ते प्रोडक्ट सेल करून तुम्ही सहज जर आपलं किशोरचे असे काही प्रोडक्ट आहे ज्याच्यातून आपण एक जरी प्रोडक्ट विकलं तर 100 रुपये आपण सहज करू शकतो। आपण हे स्वतःचे इन्कमवर आपले स्वतःचे खर्च आपण मिळवायचे, यालाच आपण स्वावलंबी म्हणतो। आणि महिलांना एक खूप मोठी संधी आहे, खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे। आजपर्यंत आपल्याला कसं आहे, गल्ली ते ओळखत नाही, आहे की नाही। तर या प्लॅटफॉर्मवर जर आलो तर आपण पूर्ण भारतभर आपली ओळख निर्माण करू शकतो, हे आपल्याला संधी। आता स्वास्थ्य दिशाने काय है? स्वास्थ्य पर विपरीत प्रभाव डालने वाले मुख्य कारण प्रचलित विज्ञापन और बाजार व्यवस्था द्वारा हानिकारक उत्पाद का प्रचलन। कंपनियां मुनाफा कमाने के लिए बड़ी धनराशि विज्ञापन खर्च कर से ऐसे उत्पाद प्रचलन में ले आती है जो हमारे स्वास्थ्य के लिए अनुचित होते हैं। हमारे जीवन में कोल्ड ड्रिंक, जंक फूड, पैक फूड, गुटखा आदि ऐसी ढेर सारी उत्पाद श्रृंखला शामिल कर दी गई है जो हमारे स्वास्थ्य की विनाश कर रही है, और हमारे बच्चे बहुत सारे अभक्ष्य पदार्थ खाते। टीव्हीवर जे ॲडव्हर्टाईज येते त्या ॲडव्हर्टाईजमुळे आपण बरेचसे जे प्रोडक्ट नाही खायला पाहिजे ते सुद्धा आपल्या खाण्यात येते। मेडिकल सेवाओं का व्यवसायीकरण, त्याच्यामुळे मेडिकल व्यवसाय जोरात आहे। आता पुसरला दवाखाने कमी झाले की जास्त झाले, वाढतच आहे, की नाही, मोठे मोठे होत आहेत। आजच्या 10 वर्षाआधी होते का एवढे दवाखाने? एवढे दवाखाने नव्हते, एवढ्या बिमाऱ्या नव्हत्या। हे सगळं कारण आहे बाहेरचं आपण केमिकल, भेसळ आणि मिलावटी खातो। जे पदार्थ खायला नाही पाहिजे, शरीरासाठी चांगले नाही असे सुद्धा पदार्थ खातो, त्याच्यामुळे बिमाऱ्या वाढत आहेत। मेडिकल सेवाओं का व्यवसाय, मेडिकल इंडस्ट्री आज एक व्यापार बन गया है जहाँ इंसान के साथ एक वस्तु की तरह व्यवहार किया जा रहा है। अनावश्यक दवाएं, सर्जरी, मेडिकल जांचें, इन सबको इंसान बेबस होकर झेल रहा है। कितने ही परिवार पूरे तबाह हो जाते हैं। अवांछित दवाओं के दुष्प्रभाव के अनेक तरह की बड़ी बीमारियों के कारण बन रहे हैं। जागरूकता का अभाव, त्याच्याबद्दल जागरूक नाही आहे। डॉक्टरनं जसं सांगितलं आपण तसं करतो, पण स्वतः कधीच डिसिजन घेत नाही आपण। जागरूकता का अभाव, जीवन शैली के प्रति जागरूकता नहीं होना भी बीमारियों का बहुत बड़ा कारण है। जसं सकाळी उशिरा उठणे, जेवण वेळेवर न करणे, झोप व्यवस्थित न घेणे, पुन्हा आपण जे काय खात आहोत त्याच्यात पोषक तत्व आहेत की नाही, ते कसं आहे याचा पूर्ण आपल्याला विचार करूनही आपल्याला हे करायचं, त्याच्यावरच आपलं आरोग्य डिपेंड आहे। स्वास्थ्य रक्षा, RCM द्वारा स्वास्थ्य रक्षा के लिए उठाए गए कदम। RCM त्याच्यासाठी काय करते, मिशन काय करते? स्वास्थ्यप्रद उत्पाद का निर्माण। RCM अपनी उत्पाद श्रृंखला में ऐसे उत्पाद की सम्मिलित करता है जो हमारे स्वास्थ्य के लिए बेहतर हो
आरसीएम इस विषय पर गहन अध्ययन करता है और हानिकारक उत्पाद को आरसीएम के उत्पाद श्रृंखला में शामिल नहीं किया जाता। आज आरसीएम के स्वास्थ्यवर्धक उत्पाद की विस्तृत श्रृंखला है, जैसे हेलगार्ड राइस ब्रांड ऑयल, गामा ओरिजिनल, न्यूट्रीचार्ज की श्रृंखला, त्रिकारा अल्वेरा रस, त्रिकारा पंच तुलसी ड्रॉप, स्वच्छ हनी, संजीवनी त्राश आवडी, स्वच्छ कावा, हरी संजीवनी आली। हे सगळे प्रोडक्ट आपल्या हेल्थसाठी चांगले आहेत। असे प्रमुख प्रोडक्ट आपल्याबद्दल मी सांगितले होते। त्याच्यानंतर स्वास्थ्य रक्षण, गुणवत्ता व स्वास्थ्य मापदंडांवर विशेष ध्यान, क्वालिटीवर खूप बारकाईने विचार केला जातो। आता उदाहरणार्थ याच्यात तुम्हाला चटणीचं उदाहरण देतो। जी आपली जी चटणी आहे त्याचं जे पावडर आहे, मिरची जी असते, मिरचीच्या वरचं टप्पर असते, त्याच्यात बिया असतात बारीक बारीक। आपली जी कंपनी आहे ते बिया जे असतात बारीक ते आपल्या शरीराला हानिकारक आहे। त्याच्यामुळे स्टोन तयार होतो, अपेंडिक्ससारख्या बिमाऱ्या होतात, पोटाचे अनेक आजार त्या बियामुळे होतात। त्या बिया बाजूला सरकवल्या जातात, वरच्या टप्पराची जे वरचं टप्पर असते लाल त्याचीच पावडर बनवल्या जाते आणि ती चटणी म्हणून आपल्या इथे येते आणि ते खाण्यासाठी चांगली आहे। अशा प्रकारचे सर्व डाळी, मसाले, प्रोडक्ट याचं पूर्ण काळजी घेतल्या जाते। त्याच्यात कुठलाही हानिकारक पदार्थ नाही केला पाहिजे, शरीरासाठी कुठली हानी नाही झाली पाहिजे। त्याचा 100% उपचार करून शुद्ध सामग्री का इस्तेमाल हेलगार्ड राईस ब्रँड ऑइल की नेहमी। आता आपले जेवढे भुजिया, बिस्किट, जे खाकरा वगैरे आहे हे सगळं आपल्या राईस ब्रँड ऑइलमध्ये बनतं। तसं पाहिलं ते खूप महाग पडते कॉस्टच्या हिशोबाने। आपलं मेन उद्देश आहे स्वास्थ्य रक्षण। जे आपलं ऑइल आहे आज 167 रुपये लिटर ऑइल आहे। आज मार्केटचे जे आपण तेल खात आहोत आहे की नाही, ते जे मार्केटमध्ये जे भुजिया, बिस्किट जे आहेत हे पाम ऑइलमध्ये 50 रुपये लिटरवालं तेल, जे की खाण्याच्या बिलकुल लायकीचं नाही। अशा काही बिस्किट, पापड, भुजिया, चिवडा खूप छान लागते ते त्याच्यात आहे की नाही, आणि आपण खातो, पण ते हेल्थसाठी चांगलं नाही। तर आपले हे सर्व प्रोडक्ट राईस ब्रँड हेलगार्ड नंबर 1 क्वालिटीच्या ऑइलमध्ये बनवल्या जातात। हेलगार्ड जे आज इंडियातली सर्वात टॉप क्वालिटीचं ऑइल बनवतो, फिजिकली रिफाइंडिंग म्हणून। मार्केटचं जे तेल आहे ते आपण केमिकल रिफाइंडिंग करतो, त्याच्यामध्ये तेजाब, कॉस्टिक, सोडा असे अनेक प्रकारचे डेंजर केमिकल टाकले जातात। हे शरीरासाठी खूप घातक आहे। छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी होणे, पोटाचे आजार होणे हे सगळे तेलाचे लक्षण आहेत। तर आपल्या तेलामध्ये जर आपण तेल बदललं आपल्या घरचं तर आपल्याला या बिमाऱ्यांपासून आपण वाचू शकतो। रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ाने और पोषक तत्वों की पूर्ति करने वाले न्यूट्रिशनचे प्रोडक्ट आहे जे आपल्या शरीरातून जे असं रोज आपण वरण, भात, भाजी, पोळी वगैरे जे खातो त्याच्यातून आपल्या शरीराला आवश्यक पोषक द्रव्य मिळत नाही। ते पोषक द्रव्य आपल्याला मिळण्यासाठी स्पेशल न्यूट्रिशनची स्पेशल रेंज आहे। पुरुषांसाठी वेगळा आहे, महिलांसाठी वेगळा आहे, लहान मुलांसाठी वेगळा आहे, गर्भवती महिलांसाठी वेगळा आहे, कोणाची भूकणे दुखत असेल त्यांच्यासाठी वेगळं आहे। अनेक प्रकारचे प्रोडक्ट फुल रेंज आहे न्यूट्रीचार्जचे 23 प्रोडक्ट। आपण याचं स्पेशल एक दिवस आपण याचं ट्रेनिंग घेऊ न्यूट्रीचार्ज। त्याच्यानंतर मासिक धर्म स्वच्छता के समाधान, आपल्याला प्रत्येक महिलाला जागरूक करायचं आहे या विषयावर। जागरूकता का अभाव में महिलाओं को, किशोरियों को इससे संबंधित अनेक समस्या का सामना करना पड़ रहा है। इसके लिए आरसीएम उत्तम किस्म के कॉटनी लेयर, सैनिटरी पैड, विशेष गुणवत्ता प्रदान अल्टीमेट वॉश जैसे प्रोडक्ट जारी किए गए। साथ ही उन्हें शिक्षित करने के लिए जगह जगह हाइजीन कैंप किए जाते हैं और इस विषय पर शिक्षा प्रदान की जाती है। त्याचे आपण हायजीन कॅम्प आता आपल्या इथं चालू होणार आहे, आपण घेणार आहोत। तर एखाद्या कॅम्पमध्ये जर आपण गेलो तर महिला तुम्हाला, जसं आता वैष्णवी मॅडम आहेत ह्या त्या कॅम्प घेतात, तर एखाद्या वेळेस तुम्ही दर गुरुवारला जर येत राहिले तर एखाद्या मीटिंगमध्ये त्यांचं स्पेशल आपण हायजीन कॅम्पबद्दल कार्यक्रम घेऊ। आता स्वास्थ्य रक्षामध्ये जहर मुक्ति खेती का बढ़ावा देने के लिए, मांसाहार से मुक्ति दिलाने के लिए आणि सेहतसाठी असे 3 उपक्रम आहे। आपण यासाठी आपण लाभ घेऊ शकतो। आपल्या शेतीत जर आपण विदाऊट रासायनिक कीटकनाशकसारखे जर प्रोडक्ट वापरले तर आपल्या खाण्यातून केमिकल, पेस्टिसाईड जाणार। दुसरा मांसाहार, अनेक लोकांना आरसीएमनं मांसाहारापासून सुटका करून दिली। याच्यासारखं प्रोडक्ट आहे, तशीच टेस्ट आहे, पण आपण कोणाचा जीव घेऊन आपली टेस्ट करायची नाही, हे आरसीएम शिकवतं। जेणेकरून आता प्राणी आहे की नाही, जर आपला हात जर चिरला, बोट जर चिरला, रक्त निघालं तर त्रास होते की नाही, तर आपण त्यांचा जीव घेऊन आपण आपल्या स्वादासाठी ते आपण इथं वाचवतो। त्यासाठी आपले गुड डॉटचं प्रोडक्ट आहे आणि सेहतचं। जर आपल्या परिचयाचे कोणी जवळचे नातेवाईक असेल तर खूप दिवसापासून बिमार असतील
तर त्यांना आपण मुंबईची स्पेशल टीम आहे डॉक्टरची, त्यांचे फ्रीमध्ये काउन्सिलिंग करून आपण आपले प्रोडक्ट किंवा घरगुती उपाय त्यांना सांगून त्यांची आपण आरोग्य चांगलं करू शकतो फ्रीमध्ये. हे सांगण्यासाठी एका डॉक्टरची कन्सल्टंट फी 1500 रुपये असते, आपण एकदम फ्रीमध्ये देतो. आणि ही पॉवर कोणासाठी आहे? जो व्यक्ती डायमंड क्लब करतो. कोण? डायमंड क्लब. म्हणजे दर महिन्याला 8 ते 9 हजाराचा प्रोडक्ट घेते त्याच्या आय डीवर, त्याला एका व्यक्तीच्या आय डीवर त्याला 10 व्यक्तीला तो ही हेल्प देऊ शकतो. म्हणजे त्याच्यातून आपण दुसऱ्याला हेल्प करू शकतो. स्वावलंबन. आता आपल्याला स्वावलंबन म्हणजे काय? बढ़ती बेरोजगारी, अभद्र बेरोजगारी की समस्या का समाधान के लिए आरसीएम ने आय के अवसर को व्यापकता से प्रस्तुत किया है. इसका बहुत ही व्यवहारिक समाधान दिया गया. आपल्या व्यवसायामध्ये काही इन्व्हेस्टमेंट नाही, भरले का 2-3 लाख रुपये आज नाही. दुसरं कोई जोखीम नाही, रिस्क आहे का? सामान नेलं, घरी खाल्लं, आपण केलं नाही केलं, सांगितलं नाही सांगितलं, काही फरक पडणार आहे का? आपलं नुकसान होणार आहे का? काहीच नाही. पैसे दिले, सामान दिलं, खाल्लं, झालं, विषय संपला. कार्य करते हुए बचे हुए समय में कर सकते. आता आपण घरचे कामं करतो, कोणी जॉब करतो, कोणी बिझनेस करतो, तर तो ते सगळं करून त्याच्यातून आपल्याला 1-2 तास जे भेटतात. आता 6 वाजले, सगळे कामं बंद झाले. 6च्या नंतर आपण जर याला रोज 2 तास गेले तर आपलं हे बढिया इन्कम याच्यातून आपल्याला येऊ शकतो. घर बैठे पूरे देश में कार्य करने का अवसर. घरी बसून मोबाईलवर आपण मीटिंग अटेंड करू शकतो. आपण इथूनही नाशिकला जर फोन लावला, आपले नातेवाईक आहे, तर मी असं एक मिशनमध्ये सामील झालेली आहे, त्याच्यामुळं आरोग्य चांगलं राहते. तिथं जवळ दुकान आहे, त्यांना जर आपण KYC कंप्लीट करून त्यांनासुद्धा आपण या व्यवसायात आणू शकतो, या मिशनमध्ये सेवा करू शकतो. घरून फोनवरच. आने वाली पिढी के लिए बेहतरीन आधार का निर्माण. आपण जर याच्यामध्ये चांगला व्यवसाय उभा केला, आपलं नेटवर्क उभं केलं, आपली टीम तयार केली, तर भविष्यात ही टीम आपल्या परिवाराला पैशापासून वंचित राहू देणार नाही. ही टीम काम करेल, आपल्याला पैसे येतील. असं आहे का आजपर्यंत कुठं मार्केटमध्ये? जर हे शटर नाही उघडलं, पैसे येईल का? मॅडम येईल का बिझनेस काय? तर मी घरी झोपतो आज शटर लावून, पैसे येईल का? त्यासाठी आपण जर आपली टीम बनवलं, आपलं नेटवर्क जर बनवलं, तर ही टीम आपल्यासाठी म्हणून करत नाही, ती तिच्यासाठीच करते. आणि नेटवर्कची या सिस्टमची मजबुरी आहे, आपल्यासाठी पण थोडंसं होऊन जातं. नाही तर आज कोणी दुसऱ्या शेजारी शेत आहे, दुसऱ्या शेतात जाऊन करायला का? ते नाही, आज आपण तुमच्या शेतात उद्या तुम्ही आमच्या शेतात करा, असं होईल का? पण इथं होते, या व्यवसायामध्ये होते. आम्ही तुम्हाला मदत करतो, तुमची मदत आम्ही घेतो. एकामेकाला मदत करून हा व्यवसाय आपण खूप मोठा करू शकतो. मार्केटमध्ये बाहेर जर गेलो आपण रस्त्यावर, तर कोणी कोणाला मदत करत नाही, ज्याचं ते सगळे करतात, दुसऱ्याचं करते का? म्हणून इथं आपल्याला एकमेकाला हेल्पसुद्धा होईल. आज RCM में ऐसे सैकड़ों परिवार है जिनके वृत्ति पीढ़ी इस अवसर का लाभ उठाता है. आता मी 7 जुलैला दिल्लीला गेलो, म्हणजे 3rd जनरेशन चालू आहे. आजोबानं काम केलं, वडिलांनी काम केलं, नातूला पैसे द्यायचे. जसं आज आपण काम करत आहोत, आपल्यानंतरची जी नेक्स्ट जनरेशन आहे तिलासुद्धा इन्कम. तर त्यासाठी आपल्याला थोडीशी सुरुवातीला मेहनत घ्यावं लागेल, हे शिकावं लागेल कसं करायचं, याला समजून घ्यावं लागेल हा व्यवसाय कसा आहे, तरच आपण करू शकतो. यात आपण 4 लोकांना सांगितलं, त्यांनी नाही म्हणलं, त्याला आपणही थांबलो. तसं नाही, आपल्याला शिकायचं आहे हा व्यवसाय कसा करायचा आहे, माहिती कशी द्यायची. पुढच्या वेळेसपासून आपण इथं व्हिडिओ वगैरे याची पण व्यवस्था करणार आहोत. तर त्याचे उदाहरण पाहायचे झाले तर 10 उदाहरण दिलेले आहेत, ज्यांची नेक्स्ट जनरेशन चालू आहे. जसं पहिलं आहे OP शर्मा, हे वडिलांनी चालू केलं, मुलाला बिझनेस ट्रान्सफर झाला, ते डायमंडसारखे इन्कम घेत आहे, म्हणजे महिन्याला जवळपास 30-35 लाखाच्या वर. दुसरं आहे रबा सरकार, शिव दुलेरी, असे 10 उदाहरणं आहे, तुम्हाला पुस्तकात पाहायला मिळतात. आता आपलं हे सिस्टम कसं आहे, किती याचं नेटवर्क आहे, याची काय म्हणजे सीमा आहे, कुठपर्यंत फैललेला आहे. देश के हर कोने में फैला हुआ अभियान. म्हटले मी हिमाचलला जातो, तिथेही आपलं दुकान आहे, तिथेही आपले लोक आहेत. म्हटले बिहारला जातो, बिहारलाही आहे. स्थापना 2000ला हा व्यवसाय चालू झाला, आपलं मिशन चालू झालं. आज 24व्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. आता नोव्हेंबर महिन्यात कंपनीची ॲनिव्हर्सरी असते दिल्लीला. तुम्हाला यायचं असेल तर तुमचं रिझर्वेशन, तुमचं तिकीट बुक करून घ्या, नंतर वेळेवर मिळणार नाही. कार्यक्षेत्र के सभी 28 राज्यों और 7 केंद्र शासित प्रदेश में 764 जिल्ह्यात आपल्या ब्रांच आहे, आपले दुकान आहे.
कार्यरत सेवक 15 लाखपेक्षाही जास्त लोक याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत, जे दरम्यान प्रोडक्ट यूज करतात. आंध्र प्रदेश, अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, पॉंडिचेरी, चंदीगड एवढ्या सगळ्या राज्यात 29 राज्यातसुद्धा आपले ब्रांच, आपले दुकान, आपले प्रोडक्ट अवेलेबल आहेत. 400पेक्षाही जास्त प्रोडक्ट आहे आपल्याकडे. खाद्य प्रोडक्ट, फूड सप्लिमेंट, ॲसेसरीज, होम केअर, टेक्स्टाईल, स्टेशनरी, पर्सनल केअर, फूटवेअर आणि कृषी संबंधी एकूण 9 क्षेत्रात आपण काम करतो. मार्केटमध्ये जर गेलो आपण तर एका क्षेत्रात राहतो. आपलं कॉस्मेटिकचं दुकान आहे, कॉस्मेटिकच विकू शकतो. चपला दुकान आहे, विकू शकतो. कपड्याचं दुकान आहे, कपडेच विकू शकतो. साबण, निरमा, पेस्ट नाही विकू शकतो. पण इथं संधी आहे, आपण 9 क्षेत्रात काम करू शकतो, 9 कॅटेगरीमध्ये. RCM उत्पाद की मुख्य विशेषता आहे, सर्व प्रोडक्ट आपले रोज लागणारे दैनिक उपयोग, उच्च गुणवत्ता, क्वालिटी बेस्ट टू बेस्ट आहे. मार्केटसोबत तुलना करू शकत नाही आपण त्याची, एवढी जबरदस्त क्वालिटी. स्वास्थ्यवर्धक, आरोग्याचा पूर्ण 100 नाही 200% विचार करूनच ती वस्तू तयार होते. तिची जर कंटेंट अवेलेबल नसले तर ती प्रॉडक्ट थांबून जाते, स्टॉप करत येत नाही. म्हणजे इतका आरोग्याचा इथे पूर्ण विचार केला जातो. आणि वाजवी किंमत, वाजवी त्याच्या रेटनुसार, इंडियन कल्चरनुसार त्याची किंमतसुद्धा डिझाईन आहे. एकदम जास्तही नाही, एवढी क्वालिटी देत आहे तर किंमतही जास्त नाही. ते आपल्या फॅक्टरी आहे. भिलवाडाला प्लांट आहे 17 लाख स्क्वेअर फीटमध्ये, उत्तराखंडला प्लांट आहे, गुवाहाटीमध्ये प्लांट आहे आणि RCM वर्ल्ड भिलवाडा. इथं पाहायची संधी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही जर डायमंड क्लब केला तुमचा तो वर्षातून 12 महिने कंप्लीट झाले तुम्हाला एकदा जायला चान्स आहे. जेव्हा आपला अकॅडमिक प्रोग्राम असतो तिथं तेव्हा आपण हे प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने जाऊन पाहू शकतो. आम्ही आता 25 ते 30 वेळा व्हिजिट करून आलो आपण. पुढच्या वेळेस जेव्हाही राहील तो आपण व्हिजिट करू शकतो ज्यांनी नाही पाहिलं. विस्तृत वितरण व्यवस्था, आता आपण फार भाग्यशाली आहे, पहिलेच येते डेपो आहे की नाही. पुसदसारख्या ठिकाणी एक तालुका आहे, जिल्ह्याच्या ठिकाणीच एक डेपो आणि गोडाऊन मिळते. पण आपल्या पारसरांची पॉवर, आपल्या सर्व टीमचं वर्क आहे की नाही, आणि आपले पॉवरफुल आपल्या नवीन सात्री सर यांच्यामुळे पुसदला डेपो आला. इथं 160+ डेपो आहेत. आपल्या डेपोचा नंबर 185 वा, त्याच्यानंतरही 20 डेपो झाले चालू. आपण भाग्यशाली डेपो आपल्या पुसदला आहे. जे गोडाऊन असते तिथे एनी टाईम 2 करोडपेक्षाही जास्त माल स्टॉक असते कंपनीकडे. दुसरं आहे 10,000 वंडर वर्ल्ड, ही अशी जी दुकानं आहेत पूर्ण भारतभर 10,000पेक्षाही जास्त आहे, प्लस दिलेलं आहे. आणि 15,000 डिस्प्लेवाला. तर डिस्प्लेवालसुद्धा आपण आपल्या घरी छोटी दुकान चालू करू शकतो. 1.5 लाख. हां, 1.5 लाख डिस्प्लेवाला आहे आपल्याकडे. पूर्ण म्हणजे गल्लीत कोपऱ्यातही आपले प्रोडक्ट भेटतो. समजा आता आपण ज्या एरियात राहतो त्या एरियातल्या लोकांना आपण जर सांगितलं श्रीरामपूरला दुकान आहे, तर खूप दूर आहे दुकान, एवढ्या दूर कधी जावं कधी आणावं. तर आपण 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करून आपल्या घरी आपण 10,000चं प्रोडक्ट ठेवून आपली जी शेजारी पाजारी आहे, आपले जे नातेवाईक आहे त्यांना आपण हे प्रोडक्ट तिथून उपलब्ध करून ठेवू शकतो. त्याच्यासाठी आता होम डिलिव्हरीसुद्धा चालू झालेली आहे. महिला सशक्तिकरण, देश की सभी महिलाओं को बेहतरीन अवसर प्रदान करने के लिए बहुत सारे कार्य किए जाते हैं. RCM में एक महिला अपनी प्रतिभा का उपयोग कर पाती है, अपनी पहचान बना पाती है, बेहतर जीवन जी पाती है, अपने आत्मसम्मान को हासिल कर पाती है, अपने परिवार के लिए अतिरिक्त आय का माध्यम बन पाती है और अपने स्वास्थ्य की रक्षा में मदद प्राप्त कर पाती है. महिलाला खूप चान्स आहे. आता त्याच्यापैकीच आपण भाग्यवान आहोत की या फोटोमध्ये आपल्या पुसदच्या 2 महिला आहेत. या फोटोमध्ये तो पूर्ण इंडियामध्ये फैललेला आहे कॅटलॉग. या फोटोमध्ये पुसदच्या 2 महिला आहेत. एक आमच्या मॅडम आहे तिथं दिसत आहे, सुनीता चव्हाण, आणि एक इथं आपल्या मीटिंगमध्ये हजर आहे मीना पारद मॅडम. ठीक आहे, ते पूर्ण भारतभर फोटो गेलेला आहे. ठीक आहे. आता जर हे RCMमध्ये नसत्या आहे की नाही, किंवा आमच्या मिसेस नसत्या, या फोटोमध्ये नसत्या. ठीक आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा संधी आहे याच्यामध्ये येण्याचा, अपराजिता बनण्याचा, पिंक ब्लेझर मिळवण्याचा. पिंक ब्लेझर तुम्ही मिळवू शकता. तर यवतमाळला एक सेलिब्रेशन प्रोग्राम आहे. तुम्ही जर तुमचा किसोलचा किती आहे सर PV 5,000 PV जर केला तर तुम्हाला पिंक ब्लेझर भेटेल, सन्मान भेटेल, ट्रॉफी भेटेल. किसोलचं प्रोडक्ट त्याची माहिती म्हणून आपण ते सेल करू शकतो. अन्य समाजसेवी गतिविधी आहे. आता आपण समाजासाठी खूप मोठा कार्यक्रम घेतला आता 16 तारखेला. या ठिकाणी आपण 200 ते 250 झाडं लावले समाजासाठी, पर्यावरणासाठी, निसर्गासाठी. म्हणजे समाजासाठी सुद्धा काम करायचं. नुसतं पैसे मान सन्मानच नाही
आपल्या नातेवाईक समाजासाठी पण आपण काही करू शकतो. जसं बल्क हेल्पलाईन आहे, वृक्षवृत्ती अभियान आहे, सेहत साथी आहे, वुमन हायजीन कॅम्पेन आहे आणि व्यसनाधीन जे लोक असतात त्यांचं व्यसनसुद्धा आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सर्व काही शिकण्यासाठी तुम्हाला रोज सकाळी 6:30ला या गुरुकुल प्रोग्रॅममध्ये यायचं. हे यूट्यूबवर लाईव्ह असतो किंवा झूमवरही असतो. हे आय डी जर टाकला आपण झूमवर तर आपण याच्यामध्ये जर यायचं असेल तर 5:30च्या पहिले यावं. आणि जर यूट्यूबवर ऐकायचं असेल तर आपण केव्हाही ऐकू शकतो. पण लाईव्ह ऐकण्यात आणि नंतर ऐकण्यात मजा आला. तर रोज सकाळी 6:30ला उठून जर आपण गुरुकुल अटेंड केलं तर आमच्याहीपेक्षा आपण अजून भरपूर काही शिकू शकतो. गुरुवारची मीटिंग, गुरुकुल रोज, आपला जो एक प्रोग्राम आता 4 ऑक्टोबरला पुस्तक लावणार आहे, तेलंगणाचे साई सर येणार आहे, तर त्याची आपण तयारी करायची. जर आपल्या परिचयाचे आपण 5-10 लोक जर घेऊन आलो तर त्यांना आपण घरी फोटो फोडायचं कामच नाही, काही सांगायचं कामच नाही, तर आणायचं बसून द्यायचं. साई सर सगळं त्यांना माहिती देईल, आपल्यापेक्षा चांगलं त्यांच्या लक्षात येईल, जॉईन करतील, सामान घेऊन जातील. तर त्याच्यासाठी आपण 4 तारखेचा चांगला फायदा घेऊ शकतो. तो जो सेमिनार असतो तो तिकीट नसतो, विकली मीटिंग फ्री असते. याच्यातही तुम्हाला कितीही लोक तुम्ही आणू शकता, काही बंधन नाही. आता आपली जे संस्थापक आहेत संदेश, त्यांचा संदेश आहे, प्रिय साथियों, आरसीएम का उद्देश्य जन जन के जीवन को सुंदर और समृद्ध बनाना। आरसीएम इसके सशक्त और स्थायी नींव रखना चाहता है। इसकी सारी तैयारियां ख्याली चमत्कार और स्थायी प्रलोभनों के बजाय व्यवहारिक सत्य और दूरगामी परिणामों पर आधारित होती है। पुरुषार्थ, लगन और आपसी सहयोग जीवन के विकास के लिए अनिवार्य है। आरसीएम इन्हीं तथ्यों पर आधारित एक अभियान है। इसका उद्देश्य मूल्य आधारित भारत का निर्माण करना है। आइए अपने पुरुषार्थ और सरलता से इस अभियान को सींचे और इस महान यात्रा में हिस्सा लेकर नए भारत का निर्माण करें। आपके उज्जवल भविष्य के लिए शुभकामनाएं। आता आपले काही पुस्तक आहे. आता इथे एक पुस्तक आलेलं आहे, 21 मूलमंत्र, सफलता के 21 मूलमंत्र. ते पुस्तक तुम्ही घेऊन जा, त्याला 4 वेळा वाचा, एक वेळा नाही. एक वेळा वाचण्याने काहीच नाही. त्याच्यात 21 असे मंत्र दिलेले आहेत. ते जर आपण पालन केलं, जसं जसं सांगितलेलं तसं जर केलं तर आपण याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. आणि त्याच प्रकारे असे आपले बरेचसे सेवा, प्रसार, जीवन एक खोज, चुनौतियों से मुकाबला, शक्ति का खजाना, अंतस की आवाज़, आदतों की बदलाव में अभ्यास, असे आपले अनेक पुस्तकं आहे. आपल्याला प्रत्येकाने एक एक पुस्तक वाचणं आहे, एक एक वाचत राहणं, याच्यातलं ज्ञान मिळेल. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही मला दिला आज या मीटिंगला. आज आहे आणि पूर्ण माहिती शांतपणे ऐकून घेतली, त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वेळेस आपल्याला किमान 5 नाही पण 2 तरी आपल्यासोबत नवीन लोक जर आले तर आपल्याला या मीटिंगचा अजून फायदा होईल. आपण या मीटिंगला अजून इम्प्रूव्हमेंट करत आहोत. तिथे डिस्प्ले लावून व्हिडिओ, आज जसं आपण तोंडी सांगितलं तसं व्हिडिओ लावून आपल्यापेक्षा बढिया माहिती अजून मिळेल. दरवेळेस आपण एखाद्या वेळेस दुसरी मीटिंगमध्ये आपण किसोलचे प्रोडक्ट सांगू, एखाद्या वेळेस कामाबद्दल सांगू, एखाद्या वेळेस नीतिचारबद्दल सांगू. आणि त्यासाठी आपल्याला प्रत्येक गुरुवारी यायचं. चला, तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आता काही 2 शब्द आपण आपले टेक्निकल याच्या पुस्तकचे सुरेश दहासोने सर सुद्धा इथे उपलब्ध आहेत, तर त्यांचे पण आपण 2 मिनिटं मार्गदर्शन आहे.